नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या महा टेट सिरीज यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण जो काही व्हिडिओ पाहत आहात किंवा जे आपण जो काही क्लास घेत आहोत तो अंकगणित या विषयाचा आहे आणि आत्ताच म्हणजे जवळपास 1371 जागा ज्या जाहीर केल्या भारत सरकारने, त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र पोस्ट सर्कल आहे तर त्यामार्फत आपल्या महाराष्ट्रामधील 1371 पदं भरली जाणार आहेत। आपल्याला माहीत आहे की पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी जी काही जाहिरात आलेली आहे, जी परीक्षा घेतली जाणार आहे, तर त्याच्यामध्ये जो पहिला पेपर 100 मार्काचा आहे तर त्याच्यामधील 70 प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाचे आहे आणि त्या पेपरच्या अनुषंगानं म्हणजे या अंकगणितासाठी जो काही सिलेबस त्याने दिलेला आहे तर त्याच्यामधील पहिला जो घटक आहे संख्या, तर या संख्या घटकाची चर्चा आपण आजच्या या सत्रामध्ये करणार आहोत। तर जो संख्या आहे तर या संख्या प्रकरणामध्ये काय प्रश्न विचारले जातील, ते नेमकं काय आहे आणि त्याचं बेसिक काय आहे हे आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे। आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवून देणार नाही, कारण याची उदाहरणं मी प्रत्येक नमुन्याचं उदाहरण घेणार आहे। पुढं याचे आपण सेशन घेणार आहोत, पण आजचं जे स्ट्रॅटर्जी लेक्चर आहे संख्येवरती आधारित, त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हे शिकणार आहोत की याच्यामधलं नेमकं परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय बेसिक मला काय माहीत असायला पाहिजे हे आज आपण समजून घ्यायचं आहे। थोडक्यात आपण या संख्या या टॉपिकची ओळख करून घ्यायची आहे। तर बाळांनो, संख्या आपल्याला शब्द समजतो म्हणजे जे काही आकडे आहेत ज्याला आपण मोज संख्या असं म्हटलं जातं, म्हणजे मोजण्यासाठी, म्हणजे त्या वस्तू असतील किंवा आणि काही गोष्टी असतील तर त्या मोजण्यासाठी, त्यांचं मोजमाप करण्यासाठी आपण संख्या वापरत असतो। तर त्या संख्येमध्ये 1-2 प्रकार प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक हा जो शब्द आहे, नैसर्गिक हा शब्द लक्षात घ्या, कारण इथं संख्या मी शब्द कॉमनच दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आपल्याला शिकायची आहे। तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात 1 पासून, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा ज्या संख्या आहेत, म्हणजे 1, 2, 3 डॉट 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 डॉट, याचा अर्थ असेच पुढे 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 जा, म्हणजे 1 पासून सुरुवात होणाऱ्या आणि पुढं अनंत मार्गाने जाणं, म्हणजे त्याला शेवट नाही आहे पुढं, त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात। थोडक्यात लक्षात घ्यायचं आपण। त्यानंतरचा दुसरा जो प्रकार आहे, जर त्याला पूर्ण संख्या म्हणतो आपण कुणाला, तर ज्यामध्ये शून्य घेतला जातो, म्हणजे फक्त शून्यापासून सुरुवात करायची आहे आणि पुढच्या संख्या त्याच आहेत, म्हणजे नैसर्गिक संख्याच आहेत, त्याला म्हणायचं पूर्ण संख्या। हे दोन्ही शब्द व्यवस्थित समजून घ्या बाळांनो। नैसर्गिक संख्या म्हटलं की 1 पासून सुरुवात होणार, 1, 2, 3, 4, 5 अनंत, आणि पूर्ण संख्या म्हटलं की शून्यापासून सुरुवात होणार, 0, 1, 2, 3, 4, 5 अनंत, म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये केवळ शून्याचा फरक आहे, फक्त शून्य वाढवलं की त्या पूर्ण संख्या होतात। हा भाग आपल्याला समजला पाहिजे, कारण नैसर्गिक हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण पुढे जे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत किंवा जे परीक्षेला प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या हा शब्द असणार आहे। नैसर्गिक संख्येची तुम्हाला बेरीज विचारणार आहेत, कुठून तरी कुठंपर्यंतच्या नैसर्गिक संख्या देतील त्याची बेरीज विचारतील, क्रमशः संख्यांची नैसर्गिक संख्यांची काही बेरीज विचारतील, म्हणजे नैसर्गिक हा शब्द महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो समजून घ्या, तो लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते संख्येचे काही प्रकार आपल्याला शिकायचे आहेत की त्या प्रकारावरती आपल्याला प्रश्न येणार आहे, जे परीक्षेला येणार आहे। परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला जे जे माहिती पाहिजे तेच आपण पाहणार आहोत। तशी या संख्या शब्दाची खूप मोठी व्याप्ती आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे संख्येचे प्रकार। तर हे प्रकार शिकत असताना संख्येचे प्रकार जे आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संख्या असू शकतात तर ते आपल्याला पाहायचं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरती काय प्रश्न येणार ते आपल्याला पाहायचं आहे। तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की समसंख्या, त्यानंतर विषम संख्या, ह्या सगळ्यांची व्याख्या काय आहे हेही आपल्याला पाहायचं आहे, याच्यावरती प्रश्न काय येणार आहे तेही आपल्याला पाहायचं आहे। समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर मूळ संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, त्यानंतर
संयुक्त संख्या, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे त्रिकोणी संख्या आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे चौरस संख्या. म्हणजे ह्या सगळ्याला संख्या शब्द आहे बरं का. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या. म्हणजे हे जे मी लिहिलेले आहेत ह्या प्रत्येकावरती आपल्याला प्रश्न असणार आहे आणि म्हणून ते आपल्याला प्रामुख्याने शिकायचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट. त्यानंतर आपल्याला याच टॉपिकमध्ये हे शिकायचं आहे की तुम्हाला 1 ते 100 पर्यंत जे काही अंक आहेत म्हणजे संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत याच्यावरती जे प्रश्न विचारतात याच्यावरच्या प्रश्नांचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. प्रश्नांचे प्रकार म्हणजे याच्यावरती 1 ते 100 पर्यंतचे जे काही प्रश्न विचारणार आहेत, प्रश्न परीक्षेला येतात त्याचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. आणि त्याचबरोबर आणखी आपल्याला शिकायचं आहे की इथं जी बेरीज असते, बेरीज म्हणजे परीक्षेला येताना जे प्रश्न येणार आहेत आपल्याला ती संख्यांच्या आधारित संख्या बेरीज. मग ह्या बेरजेमध्ये काय काय येणार आहे हेही आपल्याला शिकायचं आहे. आणि एवढं सगळं शिकल्यानंतर मग त्याच्यावरती आपण नमुन्याचे प्रश्न पाहिले की मग तुम्हाला ह्या संख्या या टॉपिकवरचा काही जरी प्रश्न आला असेल परीक्षेला तरीसुद्धा तो तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येईल. तर आता आपण सुरुवात करूया की पहिल्यांदा आपण पाहूया की 1 ते 100 याच्यावरती जे प्रश्नांचे प्रकार तुम्हाला विचारतील म्हणजे जे प्रश्न विचारू शकतील ते काय काय आहेत त्याचं आता आपण थोडंसं एक्सप्लेनेशन बघू. मग आपण परत हा पार्ट पाहू आणि मग त्याच्यानंतर हा जो बेरीज आहे हा पार्ट पाहू. म्हणजे याच्यामध्ये काय काय नेमकं आपल्याला तयारी करायची आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यावरती जे प्रश्न येतात 1 ते 100 पर्यंतचा, तर 1 ते 100 अंक लिहिल्यानंतर म्हणजे संख्या लिहिल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारू शकतात की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहित असताना 0 हा किती वेळा वापरावा लागेल. आपल्याला माहिती आहे की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हेच अंक वापरू. म्हणजे ह्यापैकी कोणताही अंक वापरू आपण जगातली कोणतीही संख्या तयार करू शकतो. म्हणजे किती संख्या मोठी असेल, संख्या लहान असेल, काही असेल तरीसुद्धा आपल्याला जे त्यामध्ये वापरायचे आहे ते हेच अंक आहेत. आणि म्हणून या 1 ते 100 पर्यंतच्या संख्येसाठी या अंकावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. मग प्रश्न विचारतात की 1 ते 100 या संख्येमध्ये शून्याचा वापर किती वेळा केला जातो. तर लक्षात ठेवा इथं शून्याचा वापर हा 11 वेळा केला जातो हे लक्षात असू द्या. म्हणजे पहिला शून्य 10 वर येईल, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 म्हणजे 90 पर्यंत 9 शून्य झाल्या. आणि 100 लिहिताना एकावरती आपण 2 शून्य देतो आणि 9 आणि 2 11 म्हणजे 0 हे 11 वेळा वापरावा लागतो. त्यानंतर प्रश्न विचारतील की 1 ते 100 अंक लिहिताना 1चा वापर किती वेळा करावा लागतो. तर 1 ह्या संख्येचा वापर हा 21 वेळा करावा लागतो हे लक्षात घ्या. आता मी काय ते सगळं तुम्हाला लिहून दाखवणार नाही, हे बेसिक ज्ञान आहे. म्हणजे 21 वेळा आपल्याला 1 हा अंक वापरावा लागतो. आणि त्यानंतर 2 पासून पुढे ते 9 पर्यंतचा कोणताही अंक असेल तर तो 20 वेळा वापरावा लागतो. 20 वेळा वापर होतो त्याचा. म्हणजे 1 ते 100 संख्या लिहित असताना आपल्याला 2 पासून 9 पर्यंतचा कुठलाही अंक विचारात घेतला तर त्याचा वापर हा 20 वेळा करावा लागतो. याच्यावरती ह्याच माहितीवरचा प्रश्न तयार करून प्रश्न आपल्याला विचारला जातो. बेसिकली हे लक्षात ठेवा की 1 ते 100 पर्यंत 0 हा 11 वेळा, 1 हा 21 वेळा आणि 2 पासून 9 पर्यंतचा कोणताही अंक हा 20 वेळा वापरावा लागतो. आता त्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की याच्यावरती आणखी काय प्रश्न विचारतील. तर आता हे लक्षात घ्या की आपल्याला दरम्यानच्या संख्या ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. दरम्यानच्या संख्या कशा काढायच्या, दरम्यानच्या संख्या. मग आता समजा आपल्याला जर दिलं किंवा 1 ते 10 या दरम्यान किती संख्या आहेत आपल्याला माहीत आहे. 1 ते 10 पर्यंतच्या 10 संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंतच्या 100 संख्या आहेत. मग जर का आपल्याला 2 ते 97 या दरम्यानच्या संख्या विचारल्या तर आपल्याला 2 पासून पुढं आणि 97 पर्यंत जेवढ्यामध्ये संख्या आहेत तेवढ्या संख्यांचा विचार करावा लागेल. ते आपल्याला शिकायचं की दरम्यानच्या संख्या काढायच्या कशा हे याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपल्याला विचारतात की बेरजेवरचे प्रश्न विचारतात. म्हणजे समसंख्या असतील, विषम संख्या असतील तर त्यांच्या बेरजेवरचे प्रश्न आपल्याला विचारतात. तर आता आपण ओळख करून घेऊया की हा जो काही मी चार्ट इथं लिहिलेला आहे तर त्या चार्टमध्ये तुम्ही लक्ष द्या की इथं आपण जाता जाता फक्त बघूया की समसंख्या कशाला, ह्या प्रत्येक संख्येची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे आणि मग तुम्हाला मी काही सूत्र देणार आहे. म्हणजे ह्या प्रकरणामध्ये एवढं आपल्याला शिकायचं आहे. तर समसंख्या त्याला म्हणायचं की समसंख्या म्हणजे ज्याची सुरुवात
म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी, ज्याची सुरुवात 2 पासून होते, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 अशा पद्धतीनं ह्या संख्या आहेत. यालाही शेवट नाही. पण दिलेली संख्या ही सम आहे की नाही हे ओळखण्यासाठी फक्त काय करायचं, तर त्या संख्येच्या शेवटचा अंक, ज्याला आपण एकक स्थान म्हणतो, हे जर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी असेल तर त्यांना समसंख्या म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला यायला पाहिजे शेवटी, म्हणजे संख्येच्या शेवटी काय असायला पाहिजे, एकतर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक आला तर त्याला विषम संख्या असं समसंख्या असं म्हणायचं. आणि जर हा नाही आला तर त्याला म्हणायचं विषम संख्या. म्हणजे उदाहरणार्थ 1, 3, 5, 7 अशा विषम संख्या ज्या सम नसतात त्या विषम असतात. म्हणजे एकच संख्या सम आणि विषम असू शकत नाही बाळांनो. जर समसंख्या म्हणजेच शेवटी एकतर 0 असेल किंवा 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक असेल आणि यापैकी अंक नसेल मग ती असते विषम संख्या. तर हे झाल्या विषम संख्या. त्यानंतर मूळ संख्या त्याला म्हणायचं की ज्या संख्या कोणाच्याही पाड्यात नसतात. मूळ संख्येवरती विशेष करून प्रश्न येतो. त्या मूळ संख्येवरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर मी काय केले की हे जे नमुन्याचे उदाहरणं मी तुम्हाला पुढं घेणार आहे. म्हणजे या संख्या टॉपिकचे जवळपास आपण 4 ते 5 सेशन घेणार आहोत. आणि मग त्यामुळे मी काय केले की ते प्रत्येक नमुन्याचं उदाहरण आहे. म्हणजे या सगळ्यावरती काय प्रश्न येणार आहे ते प्रश्न घेऊन तो प्रत्यक्ष प्रश्न मी तुम्हाला सोडवून ते सूत्र तयार करून दाखवणार आहे की लक्षात ते सूत्र कसं ठेवायचं, ते सूत्र तिथं महत्त्वाचं आहे का, समजा सूत्र मी विसरलो तर ते उदाहरण मला सोडवता येईल का, या सगळ्या गोष्टी ते उदाहरण सोडवून देताना मी तुम्हाला सांगणार आहे. इथं मी तुम्हाला फक्त ओळख करून देतोय. तर मूळ संख्येचा अर्थ लक्षात ठेवा की पाड्यात नसणाऱ्या संख्या, की ज्या संख्या कुणाच्याही पाड्यात नसतात, ज्याला कुणीही भाग लागत नाही. म्हणजे त्या स्वतः ती संख्या स्वतः, समजा 7 ही संख्या घेतली तर 7 ही कुणाच्याच पाड्यात नाही आहे. मग 7ला भाग लागणाऱ्या 2 संख्या, एक तर 7 नसेल तर 1, कारण 1 प्रत्येक संख्येला भाग लागतो. म्हणजे ज्या संख्येला अवयव नसतात त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. त्यानंतर आपण सांगितलं की जोडमूळ, जोडीने येणाऱ्या मूळ, त्याची व्याख्या आहे जोडीने येणाऱ्या मूळ. जोडीने येणाऱ्या मूळ, जोडीने येणाऱ्या म्हणजे कसं, जोडीने म्हणजे दोघांच्यामध्ये एकच संख्या असेल. म्हणजे समजा जर संख्या घेतली आपण 3 आणि 5 तर ह्या दोन्ही मूळ आहेत आणि ह्या जोडीने येतात. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये 4 हा एकच अंक राहतो म्हणून याला जोडमूळ म्हणतात. याचंही आपण सविस्तर त्याच्यावरती मी प्रश्न काढलेले आहेत तेही आपण सविस्तर पाहू, ओळख करून घ्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर त्याच्या अवयव पडणाऱ्या संख्या म्हणजे पाड्यातील संख्या. थोडक्यात आपल्याला जायचं झालं तर पाड्यातील संख्या म्हणजे कुठल्या ना कुठल्या संख्येनं तिला भाग लागतो आणि त्याचे 2 पेक्षा अधिक अवयव असतात तेव्हा त्याला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. आणि मूळ संख्येला कसं आहे, फक्त 2च अवयव म्हणजे कोण, एक तर ती संख्या स्वतः किंवा एकनं त्या संख्येला भाग लागतो. आणि संयुक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव असणाऱ्या संख्या. म्हणजे प्रत्येक संख्येला स्वतःनं भाग लागतोच, 1नं भाग लागतोच. याच्या व्यतिरिक्त आणि कुठल्या तरी संख्येनं जर भाग लागत असेल तर त्याला म्हणतात संयुक्त संख्या. त्यानंतरच आपल्याला पाहायचं आहे की त्रिकोणी संख्या काय असतात. म्हणजे त्रिकोणी 3 बिंदूपासून तयार होतात त्या संख्या. म्हणजे 2 संख्या पायाशी असतात, एक शिरोबिंदू असतो. त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्रिकोणी संख्येवरती हमखास प्रश्न पडतो पण तो एक संख्येचा प्रकार आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आणखी एक संख्या प्रकार संख्येचा आहे तो आहे चौरस संख्या. म्हणजे त्यालाच वर्ग संख्या असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रामुख्याने ज्याच्यावरती प्रश्न विचारतात त्या ह्या संख्या मी लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे या सगळ्यावरती तुम्हाला प्रश्न पडणार आहे. ते प्रश्न काय पडणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आता आपण पाहूया की ह्या तुम्हाला सगळे प्रकार समजल्यानंतर याच्यावरती प्रश्न काय पडणार आहे. तर आता पाहूया आपण सविस्तरमध्ये जाऊया की समसंख्येवरती प्रश्न आणि विषम संख्येवरती प्रश्न काय पडतील. तर पहा आता समसंख्येवर आणि विषम संख्येवरती प्रश्न, सम आणि विषम याच्यावरती प्रश्न काय येतील. प्रश्न काय येतात तर पहिल्यांदा येतात की 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 50 समसंख्या आहेत. 50 सम आहेत आणि 50 ह्या विषम आहेत. आपल्याला माहीत झालं की समसंख्या कोणत्या आहेत आणि विषम संख्या कोणत्या आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडेल की 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. केवळ समसंख्यांची बेरीज केली. समसंख्या आता 2 पासून सुरुवात होतात. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 अशा संख्या आहेत. आपल्याला फक्त 100 पर्यंत जायचं आहे. 100 पर्यंत फक्त 100 संख्या आहेत. तर ह्यांची जी बेरीज असती, समसंख्येची जी बेरीज असती ती असती
2550 म्हणजे 2550 आकडा लक्षात ठेवायचा. आता हा काढायचा कसा हेही आपल्याला शिकायचं आहे, पण ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ज्या विषम संख्या आहेत आणि त्यांची बेरीज असती 2500. आता साहजिकच आहे, ही जर 2550 असेल आणि ही जर 2500 असेल तर एक तर संख्या सम असते किंवा ती संख्या विषम असते. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती 5050 येणार. ह्या दोघांची बेरीज असेल तीच असेल ना 1 ते 100 पर्यंतचे. म्हणजे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज केली तर ती 5050 येते. त्यातल्या फक्त सम संख्येची बेरीज केली तर ती 2550 येते आणि विषम संख्येची बेरीज केली तर ती 2500 येते. त्यानंतर जो मध्ये प्रकार आहे तो आहे मूळ संख्येचा. आपण तिकडं पाहिलं होतं की मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्या किती आहेत तर याच्यामध्ये मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100 पर्यंत 25 संख्या मूळ आहेत. 25 संख्या, एकूण 25 संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. तर त्याची ही बेरीज आपल्याला विचारू शकतात आणि त्याची बेरीज आहे 1060. ही आहे 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज. 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत ह्याची यादी तुमच्याकडे असेल. म्हणजे मी फळ्यावरती ते लिहिताना पुढं काही मी उदाहरणं घातलेली आहेत, तिथे मी त्या संख्या क्लिअर करणार आहे. आपल्याला जर मूळ संख्या समान असेल तर लक्षात ठेवा 1 पासून 100 पर्यंत गेलो तर आपल्याकडे 25 मूळ संख्या होतात. 1 ही मूळ संख्या नाही आणि 1 ही संयुक्त संख्या पण नाही. आपण आता पाहणार आहोत की संयुक्त संख्या म्हणजे कुठल्या संख्या. तर आपण पाहिलं की संयुक्त संख्या म्हणजे ज्या कोणाच्या तरी पाड्यात असतात आणि मूळ संख्या म्हणजे ज्या कोणाच्याही पाड्यात नसतात. मग त्यानंतर ह्या दुसरा जो प्रकार आहे तो आहे संयुक्त संख्या. मग आता 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती असतील. कारण जर का 1 ते 100 पर्यंत 100 संख्या असतात, त्यातल्या 25 संख्या ह्या मूळ आहेत, त्या निघून गेल्या. म्हणजे ज्या राहिल्या त्या 75 आहे. पण त्या 75च्या 75 ह्या संयुक्त संख्या नाही आहेत. तर त्या संख्या फक्त 74 आहेत. कारण का तर 1 हे बाजूला काढावं लागतं. कारण 1 ही मूळ संख्येमध्ये पण नाही आणि 1 ही संख्या संयुक्त संख्येमध्ये पण नाही आणि त्यामुळं फक्त संयुक्त संख्या ह्या 74 आहेत. आणि जर का ह्या 74 संख्येची जर का बेरीज आपण केली तर आपल्याला 1 बाजूला काढावं लागणार आहे. म्हणजे या जर संयुक्त संख्येची बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला 5050 मधून ह्या मूळ संख्या 1060 ह्या वजा होतील आणि ह्या वजा होऊन त्यातनं पुन्हा 1 पण वजा होईल. कारण 1 पण ही संयुक्त संख्या नाही आहे आणि ही सगळी वजाबाकी केल्यावर 3989 म्हणजे 3989 एवढ्या संख्या आपल्याला ही संयुक्त संख्येची बेरीज असेल. म्हणजे संयुक्त संख्येची जर बेरीज विचारली तरी आपल्याला माहीत असावी. आणि समजा तुम्हाला आकडा नाही लक्षात आला तरीसुद्धा 5050 ही 100 संख्येची बेरीज आहे आणि मूळ संख्येची एवढी आहे आणि त्यातून 1 म्हणजे हे सगळं म्हणजे 61 जर आपण वजा केलं याच्यामधून तर मग तुम्हाला ते उत्तर मिळेल. म्हणजे बघा 10तून 1 गेले 9, ह्याच्याला 1 आणि 1 7, 15मधून 7 गेले 8, ह्याच्या परत केला आणि 10मधून 1 गेले 9, ह्याच्या परत केला आणि 5मधून 2 गेले 3 म्हणजे 3989 म्हणजे 3989 ही त्याची बेरीज येते. आता त्यानंतर ह्या मूळ संख्येमध्ये अनेक प्रकार येतो आणि त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या ह्या जोडमूळ संख्येचा सुद्धा मी प्रश्नामध्ये घातलेला आहे, तिथं आपण पाहणार आहोत. पण जोडमूळ संख्या म्हणजे जोडीनं येणाऱ्या मूळ त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. जोडीनं येणाऱ्या मूळ. आता जोडीनं येणाऱ्या मूळ ह्या म्हणजे काय नेमकं तर आता पहा इथं थोडंसं त्याचं स्पष्टीकरण पहा. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 त्यानंतर 19, 23 अशा पद्धतीनं पुढं ह्या संख्या आहेत. 100 पर्यंत ह्या 25 आहेत. तर मग आपण फक्त हे पाहायचं की किंवा जोडीनं येणाऱ्या मूळ म्हणजे काय. जोडमूळ म्हणजे नक्की काय तर जोडी तेव्हा लागते की दोघांच्यामध्ये कोणीतरी एक असावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर जोडीनं म्हणजे काय तर जोडी केव्हा लागते. एक आपण लग्न जर करायचं असेल तर लग्नामध्ये महत्त्वाचं कोण आहे म्हणजे लग्न करण्यासाठी महत्त्वाचे घटक कोणते समजा. म्हणजे आता लग्न करण्यासाठी एक तर ज्याचं लग्न करायचं आहे म्हणजे तो जो काही नवरा आहे तो पाहिजे, जिच्याबरोबर त्याचं लग्न होणार आहे तीही पाहिजे. म्हणजे ही दोनच मेन आहेत. म्हणजे मुलीचे आई वडील नाही आले, मुलाचे आई वडील नाही आले, मामा नाही आले, नातेवाईक नाही आले, चालतंय. 2 माणसं लग्न करू शकतात परंतु ते लग्न ग्राह्य धरलं जात नाही. मग लग्न ग्राह्य कधी धरलं जातं तर लग्न ग्राह्य त्यावेळेला धरलं जातं की ज्या वेळेला
नवरा नवरी लग्न करत असतात त्यावेळेला ते लग्न लावण्यासाठी मध्ये अंतरपाठधाराला एक भटजी असावा लागतो. म्हणजे लग्न लावण्यासाठी कोणीतरी एक त्रयस्थ व्यक्ती असावी लागते की जिला आपण भटजी म्हणतो नाही का. म्हणजे भटजीशिवाय लग्न नाही, लक्षात घ्या. तशा पद्धतीनं म्हणजेच लग्न झालं म्हणजे जोडी लागली, दोघांची जोडी लागली. मग इथं सुद्धा ह्या जोड संख्या, जोडमूळ संख्या आहे. म्हणजे जोडीने येणाऱ्या, मग ती जोडी कधी धरायची तर त्या दोन संख्येच्या मध्ये, म्हणजे ओळीने येणाऱ्या दोन संख्येच्या मध्ये कोणतरी मध्ये एक त्रयस्थ संख्या पाहिजे आणि ती त्रयस्थ संख्या म्हणजेच संयुक्त संख्या आणि मग ती जोडमूळ संख्येची जोडी होईल. म्हणजे ह्या 2 आणि 3ची जोडी लागणार नाही, कारण 2 नंतर 3 लगेच आलं, मध्ये दुसरी संख्या नाही आहे आणि त्यामुळं पहिली जोडी असेल ती 3, 5ची असेल, कारण 3 आणि 5च्या मध्ये 4 ही एक संयुक्त संख्या येते. म्हणजे फक्त सिस्टीम लक्षात घ्या. त्यानंतर 5 आणि 7चा विचार केला तर 5 आणि 7 मध्ये एक संख्या मध्यस्थ आहे आणि म्हणून ती जोडमूळ संख्येची जोडी आहे. मग अशा जर आपण जोड्या काढत गेलो तर पुढची लगेच जोडी आहे 11 आणि 13ची, परत आहे 17 आणि 19ची जोडी लागेल. आणि अशा जर जोड्या आपण 100 पर्यंत करत गेलो तर एकूण 8 जोड्या पडतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे जोडमूळ संख्येच्या जोड्या असतात त्या 8 असतात. हे लक्षात घ्या. आता या जर 8 जोड्यांची जर बेरीज करायचं म्हटलं, जर समजा प्रश्न विचारला तर सगळ्या जोड्या मांडून त्याची बेरीज करत बसण्यापेक्षा त्याची बेरीज लक्षात असू द्या, ती आहे 488. म्हणजे फक्त जोडमूळ संख्येची बेरीज ही 488 येते बाळांनो, हे लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली ही एवढी माहिती आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि एक ही संयुक्त संख्या नाही, मूळ संख्या नाही, हे ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. आणि ह्या बेरजेवरती म्हणजे ह्या बेरजेवरती प्रश्न विचारू शकतात. तर 1 ते 100 संख्येच्या बाबतीतली ही एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यातल्या कोणत्याही माहितीवरती प्रश्न पडू शकतो. पण तरी पण हे जे काही मी आकडे लिहिलेले आहेत तर हा आकडा तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज जरी तुम्हाला माहीत नसेल तरी पण मी ती कशी काढायची असते हे तुम्हाला शिकवणार आहे. कितीही संख्येची बेरीज कशी काढायची हे तुम्हाला मी शिकवणार आहे. पटकन 10 सेकंदाच्या आत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आकडे कुठले आहेत तर तुम्हाला मूळ संख्या ज्या आहेत ना त्याची बेरीज मात्र तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल, कारण ते काढण्यासाठी सूत्र नाही आहे. त्या संख्या मांडून त्याची बेरीज करावी लागते. त्यामुळं जर का तुम्हाला 25 मूळ संख्यांची बेरीज किती असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो आकडा लक्षातच ठेवावा लागेल, कारण सगळ्या संख्या मांडून करण्यात आपल्याकडे वेळ नसेल. त्यानंतर आपल्याला ह्या संयुक्त संख्येची बेरीज विचारली तर ती लक्षात ठेवावी लागेल. आणि ह्या जोडमूळ संख्येच्या 8 जोड्यांची बेरीज विचारली तर तोही आकडा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. बाकी ह्या विषम संख्या ज्या आहेत 50 विषम संख्या आहेत, 50 सम संख्या आहेत आणि त्यांच्या बेरीजा तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, कारण मी तुम्हाला ते शिकवणार आहे की त्या कशा काढायच्या, त्या कशी बेरीज काढायची. मग त्यांनी 50 संख्येची विचारल्या, किती का संख्येची विचारणार आम्ही लगेच ती काढू शकतो, हे टेक्निक मी तुम्हाला देणार आहे. तर एवढी सगळी माहिती तुमच्या लक्षात आल्यानंतर याच्यावरती काय प्रश्न येतात याचा थोडासा आपण आढावा घेऊया. की आता हा एक भाग झाला, याच्यावरती प्रश्न येऊ शकेल हे तुमच्या लक्षात आलं असं मी गृहीत धरलं. आता आपण बेरीज मी इथं लिहिलेलं आहे त्या बेरजेवरती काय प्रश्न विचारू शकतात, म्हणजे कसे प्रश्न विचार. इथे काय बेरीज आपल्याला म्हणजे संख्येची बेरीज नाही करायची, त्या बेरजेवरचे प्रश्न वेगळे, संख्या टॉपिकमध्ये असणारे बेरजेचे प्रश्न वेगळे आहेत लक्षात घ्या. आणि पुढे सुद्धा आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. आकडेमोड तिथं आपल्याला करावी लागणार आहे. मग त्या बेरजेमध्ये पुन्हा अपूर्णांकाची बेरीज असणार आहे, पूर्णांकाची असणार आहे, दशांश अपूर्णांकाची असणार आहे, तो भाग तिथं. पण इथं जे या संख्या टॉपिकवरती बेरजेवरती जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न कसे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्या अनुषंगानं आता आपण थोडीशी चर्चा करू. म्हणजे आता पहा की हे जी बेरीज मी इथं लिहिलेलं आहे त्याच्यावरती काय प्रश्न विचारतात, आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे. तर पहा आता मी काही सूत्र इथं तुम्हाला देणार आहे. काही सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि काही सूत्र जे आहेत ना ती आपल्याला तयार करायचे आहेत. सूत्र कसं तयार झालं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावरती उदाहरण तर आपण घेणारच आहोत. पण आता पहा, पहिला आपल्याला प्रश्न विचारतील, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर पहिला भाग अतिशय महत्त्वाचा की दरम्यानच्या संख्या. याच्यावरती हमखास प्रश्न असणार आहे, दरम्यानच्या संख्या. पहा आता दरम्यानच्या संख्या वर मी हेडलाईन दिले. आता याच्यावरती आपण सखोल चर्चा करू की दरम्यानच्या संख्यामध्ये काय प्रश्न विचारतील. तर तुम्हाला पहिला प्रश्न असेल सोप्या लेवलचा. एक नमुन्याचा मी प्रश्न सांगतो. 3 ते 51 या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहे. काय प्रश्न विचारला? 3 ते लिहितो पहा, 3 ते 91 या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहे. या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या किती, नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न तुम्हाला विचारतील. म्हणजे आता हा नमुना आहे, संख्या किती असा प्रश्न समजा आपल्याला सोडवायचा आहे. आता याचं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते सूत्र लक्षात ठेवण्याचं टेक्निक पण आपल्याला शिकायचं आहे. या आजच्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी तुम्हाला
किती सूत्र आहेत ते लक्षात ठेवण्याचं काय टेक्निक आहे एवढंच पाहायचं आहे. उदाहरणही आपण पुढं पाहिजे आहे. तर पहा, जर का असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला कुठूनही कुठंपर्यंतच्या म्हणजे दरम्यान ह्या शब्दाचा अर्थ तसाच होतो. म्हणजे 3 पासून पुढे आणि 91च्या आत म्हणजे यांच्यामध्ये म्हणजे या दरम्यान असणाऱ्या किती संख्या आहेत हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे दरम्यानच्या संख्याबरोबर. इथं सूत्र लिहितो पाहता, दरम्यानच्या संख्याबरोबर काय सूत्र आहे तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे त्याचं सूत्र आहे. दरम्यानच्या संख्येचं हे सूत्र आहे की शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. आता हे सूत्र बरोबर आहे का? समजा माझ्या नाही लक्षात आलं 1 अधिक करायचं का वजा करायचं का काय करायचं हे जर मी कन्फ्यूज झालं तर तुम्ही काय करायचं आहे, जे आपल्याला माहीत आहे त्याला ते चेक करायचं. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला खात्री करून घ्यायची असेल तर त्याचं प्रूफ म्हणून आपण काहीतरी डोक्यात ठेवायचं असतं. मग आता आपल्याला माहीत आहे की 1 ते 10 पर्यंत किती संख्या आहेत 10 आहे. 1 ते 100 पर्यंत किती संख्या आहेत 100 आहे. मग 1 ते 10 पर्यंत जर 10 संख्या आहेत हे जर मी या सूत्रानं चेक केलं तर ते जर बरोबर येत असेल तर मग ते सूत्र इथं पण काम करेल ना. मग 3 पासून मग इथं तुम्हाला काय पण 3च्या ऐवजी ब्लॉक टाकतो मी. मग 3च्या ऐवजी कुठलीही संख्येपासून सुरुवात करतील. 91च्या ऐवजी दुसरी कुठलीही म्हणजे फक्त आपल्याला ह्याची फेम वापरायची आहे नाही का. म्हणजे इथं काय आपल्याला 3 ते 91ला जे सूत्र लागू पडेल तेच मग 5 ते 75ला असेल, 150 ते 650 काही असू शकतं. म्हणजे कुठूनही कुठंपर्यंत संख्या आपण काढू शकतो. मग आता आपण चेक करूया 1 ते 10ला हे सूत्र वापरू. शेवटची संख्या 10 आहे वजा पहिली संख्या 1 आहे आणि अधिक 1 सूत्रातला आहे. अधिक 1ला वजा 1 निघून गेलं म्हणजे 10 राहिलं म्हणजे 10 संख्या असतात. मग आता त्याने म्हणून मी हे काढू शकतो. हे कसं काढणार मग 91 वजा 3 करणार. शेवटची संख्या 91, पहिली संख्या 3 आहे ते वजा केलं अधिक 1 त्यातनं मिळवणार नाही का. म्हणजे हे अधिक 1 आणि हे 91 हे 92 झालं आणि 92 मधून 3 गेले म्हणजे 89 झाले म्हणजे त्या 89 संख्या असतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला दरम्यानच्या नैसर्गिक संख्या हे काढता येईल. दरम्यानच्या संख्याबरोबर म्हणजे इथं ॲक्च्युली दरम्यानच्या नैसर्गिक संख्या असा प्रश्न विचारला तरी आपण नैसर्गिक संख्या आता काढलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला दरम्यानच्या समसंख्या विचारतात, दरम्यानच्या विषम संख्या काढायला विचारतात. हे नमुने पडतात दरम्यानच्या संख्येवर आधारित. तर आता पहा, आपण एक उदाहरण मी तुम्हाला इथं देतोय की दरम्यानच्या समसंख्या कशा काढायच्या आणि दरम्यानच्या विषम संख्या कशा काढायच्या. तर याच्यावरती मी प्रश्न दिला ते तर मी तुम्हाला क्लिअर देणार आहे. फक्त इथं जाता जाता तोंडी ऐकायचं फक्त तुम्ही की तुम्हाला ओळख व्हावी की जे प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत सुरुवातीपासून तर ते प्रकरणामध्ये काय प्रश्न येणार आहेत ह्याची ओळख मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये करून द्यायला लागले. तर तुम्हाला प्रश्न विचारतील की बाबा उदाहरणार्थ मी प्रश्न फक्त लिहितो आता सारखाच. समजा विचारलं की 7 ते 42 या दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती. मग तिथं आपल्याला ह्याच्यातल्या नेमक्या फक्त सम बाजूला काढता आल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला विचारतील की 7 ते 42 या दरम्यान असणाऱ्या विषम संख्या किती त्याही आपल्याला बाजूला काढता आल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला काय सूत्र काम करतं हे मूळ सूत्र आहे. ह्याच्यावरून तुम्हाला नैसर्गिक संख्या निघतील. मग त्या नैसर्गिक संख्येमधून मग तुम्हाला सम आणि विषम बाजूला कशा काढायच्या हे मी शिकवेन. म्हणजे तुम्हाला जेवढ्या नैसर्गिक संख्या मिळतील त्याला 2नी भागायचं असतं आणि मग त्याच्यामध्ये जर बाकी शिल्लक राहिली तर बाकी राहिली तरी एकच राहते. कारण 2 राहिलं 2 भागत असेल तर राहिली तर बाकी एकच राहील. 1 पेक्षा तरी जास्त बाकी राहू शकत नाही. मग ते 1 कोणाला वाढवायचं ते कशाला अवलंबून आहे हे सगळं आपल्याला त्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजावून देणार आहे. मग आता याच्यामध्ये सम कशा ओळखायच्या म्हणजे किती आहेत ते कसं शोधायचं, विषम किती आहेत ते कसं ओळखायचं ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर त्यांच्याच बेरजेवरती प्रश्न विचारतात. म्हणजे दरम्यानच्या संख्येच्या बेरजेवरती प्रश्न असतात. तिथं 3 नमुन्याचे प्रश्न आहेत. म्हणजे दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज, त्या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज हे प्रश्न बेरजेवरती विचारू शकतात. हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर ह्याची आपल्याला तयारी करायची आहे. आणि त्यानंतर ज्या संख्या क्रमशः आहेत, क्रमशः म्हणजे क्रमानं येणाऱ्या म्हणजे 1 पासून सुरुवात होणाऱ्या जर संख्या असतील आणि मग त्याचे बेरजेवरती हमखास प्रश्न विचारतात. तो एक प्रश्नांचा नमुना आहे. म्हणजे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती हे जर विचारलं तर आता आपल्याला माहिती आहे की बाबा 5050 आहे. पण जर तुम्हाला विचारलं की 1 ते 75 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती तर मात्र आपल्याला ती काही संख्यामधून मग बेरीज करत बसायचं का. तर यासाठी जे काही सूत्र आहेत तर ती एक 5-6 सूत्र आहेत
ते सूत्रांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर ती सूत्र मी त्यातली काही सूत्र मी इथं लिहितोय आणि त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. आणि जेवढी माहिती मी आज तुमच्यासमोर ठेवलेली आहे या प्रत्येक माहितीवरती प्रश्न असणार आहे आणि मग त्या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणजे मग या प्रकरणातले आपल्याला मार्क्स मिळतील. तर पहिलं जे असेल ते क्रमशः नैसर्गिक संख्येची बेरीज, क्रमशः नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर. तर ही बेरीज कशी करायची, तर त्यासाठी सूत्र आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2. इथं n चा अर्थ आहे n म्हणजे किती संख्या, किती संख्येपर्यंतची तुम्हाला हवी आहे ती n ची किंमत असेल. मग आपल्याला जे मगाशी आपण तुम्हाला मी बोललो की 1 ते 100 पर्यंतच्या संख्येची बेरीज 5050 येते. तर ती जर तुम्ही याच्यात भरलं, यांची किंमत 100 भरली तर त्या सूत्राने तुम्हाला ते मिळेल. मग पहिल्या 500 संख्येची विचारली तरी तुम्हाला काढता येईल, पहिल्या 60 संख्येची विचारली तरी तुम्हाला काढता येईल, याच्यावरती प्रश्न असतो. पहिली 40 संख्येची विचारली तरी तुम्हाला काढता येईल, किती का संख्येची विचारण्यात आपल्याला या सूत्राने काढता येईल. मग इथं फक्त यांची किंमत किती संख्येची विचारली तेवढी भरायची. समजा 100ची पाहिजे तर 100 गुणिले 101 भागिले 2 करा कॅल्क्युलेशन, तुम्हाला उत्तर मिळेल. त्यानंतर दुसरं सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की क्रमशः हा शब्द तसाच राहिला होता. क्रमशः समसंख्येची बेरीज, समसंख्यांची बेरीज, त्याच्यावरती प्रश्न विचारतील. समसंख्या बेरीज, तर ती बेरीज काढण्यासाठीचं सूत्र आहे तेच वरचं सूत्र आहे, फक्त भागिले 2 कॅन्सल करायचं म्हणजे n कंसात n अधिक 1 हे आहे क्रमशः समसंख्येचं बेरीज करायचं सूत्र. जर समजा क्रमानं समसंख्यांची बेरीज आपल्याला करायची असेल तर या सूत्राने करायचे. किती समसंख्या आहेत बाबा, तर ती यांची किंमत असेल आणि म्हणजेच n म्हणजे किती संख्या आहेत ते, हे समसंख्येसाठी सूत्र आहे. त्यानंतरचं सूत्र आहे, ह्या सगळ्या सूत्रांची उदाहरणं आहेत आणि ती उदाहरणात मी तुम्हाला उदाहरण सोडवून दाखवतो. म्हणजे इथं मला वेळ घालवायचा, इथं फक्त मी तुम्हाला हायलाईट करायचं की बाबा याच्यामध्ये हे एवढं येणार आहे, हे तुम्ही नजरेसमोर ठेवा. ऑटोमॅटिक ही सूत्र पाठ होऊन जातात. मग ह्याचा प्रत्यक्ष वापर हा आपण सरावाची उदाहरणं मी तुम्हाला ह्यातली भरपूर जवळपास मी 40पेक्षा जास्त उदाहरणं मी काढलेली आहेत वेगवेगळ्या नमुन्याची. आणि मग तेवढी जर का उदाहरणं तुम्हाला समजली, म्हणजे उदाहरण कसं सोडवायचं हे का तुमच्या लक्षात आलं, तर मग या टॉपिकमधला काही जरी प्रश्न तुमच्यासमोर आला तरीसुद्धा तुम्ही तो अगदी इझिली सोडवू शकाल एवढी खात्री मला आहे. आणि त्यामुळं मी सगळे नमुने तिथं कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जर विषम संख्यांची बेरीज करायची असेल, क्रमशःच असतील आणि त्या जर विषम संख्या असतील, क्रमशः विषम संख्यांची बेरीज जर करायची असेल, विषम संख्यांची बेरीज जर करायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे n वर्ग. काय सूत्र आहे, n म्हणजे किती संख्या ते n वर्ग. या सूत्राने आपण विषम संख्यांची बेरीज करू शकतो. मग समजा जर तुम्हाला पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर 10चा वर्ग करा, 10 10 100. म्हणजे हे मी प्रश्नामध्ये विस्तारानं तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. त्यानंतर जे काही मी तुम्हाला बोललो होतो की त्रिकोणी संख्या, म्हणजे ह्या मी फक्त यांची ओळख करून दिली. याच्यावरती जे प्रश्न आहेत ते आपल्याला पाहिजे आहे. त्रिकोणी संख्या मग नेमकी काय, ती कशी काढायची, मग त्याचा पाया काय आहे. पण जर त्याची बेरीज करायची असेल तर मात्र सूत्र तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर लक्षात घ्या, आता हे जर झालं विषम संख्येची बेरीज. त्यानंतर तुम्हाला विचारतात वर्ग संख्यांची बेरीज. पहा आता इथं हे एक सूत्र महत्त्वाचं आहे, वर्ग संख्यांची बेरीज, वर्गसंख्या बेरीज. ह्याचा अर्थ काय होतं पहा. वर्गसंख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे. तर ह्या जर वर्गांची बेरीज केली म्हणजे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25, म्हणजे ही पहिल्या 5 संख्या आहेत आणि त्याच्या वर्ग संख्या आहेत. मग त्याची जर बेरीज करायची असेल, तुम्हाला प्रश्न विचारतात की पहिल्या 10 संख्येच्या वर्गाची बेरीज किती, पहिल्या 15 संख्येच्या वर्गाची बेरीज किती. आणि मग जर का वर्गसंख्यांची बेरीज करायची असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वर्गसंख्यांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1, n कंसात n अधिक 1, दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 आणि त्याला भागिले 6 हे त्याचं सूत्र आहे. याच्यावरही मी प्रश्न घातलेले आहेत. मी प्रश्न ह्याच्यावरती हे येतो. म्हणजे ह्या जर आपल्याला ह्या ज्या वर्गसंख्या मी लिहिल्या याची जर आपल्याला बेरीज करायची असेल, ह्या 5 पर्यंत होत्या म्हणून मी केले, वर्ग मला माहीत होते मी केले. जर तुम्हाला विचारलं असतं की पहिल्या 20 संख्येच्या वर्गाची बेरीज किती, असा जर प्रश्न विचारला तर मग आपण का 20 संख्येचे वर्ग मांडून बेरीज करत बसायचं का, तर नाही. यांची किंमत फक्त 20 भरा आणि 20 संख्येची विचारली ह्या सूत्रात भरा, तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे हे वर्गसंख्येचं बेरीज करण्याचं सूत्र आहे. त्याचबरोबर घनसंख्येच्या बेरीजीचं सूत्र आहे
आणि ते सूत्र आहे घनसंख्यांची बेरीज बरोबर घनसंख्या आपल्याला समजतात, म्हणजे घनसंख्या बेरीज बरोबर त्याचं सूत्र आहे घनसंख्यांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1/2 आणि त्याचाच फक्त वर्ग करायचा आहे आपल्याला, म्हणजे हे नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचे सूत्र आहे त्याचा वर्ग करायचा. यानं आपल्याला घनसंख्यांची बेरीज करता येते. म्हणजे 1चा घन 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे, 5चा घन 125 आहे. मग ह्या जर 5 संख्यांच्या घनांची बेरीज करायची असेल तर समजा 5 पर्यंतची आहे म्हटल्यानंतर मला घन माहीत आहेत, मी घन मांडून करू शकतो. पण जर मला 1 ते 20 पर्यंतच्या घनसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न आला तर मला 19चा घन माहीत नाही, 17चा घन माहीत नाही, 18चा घन माहीत नाही, मग मी ते करत बसायचं का? आणि मग त्याची बेरीज करायची का? म्हणजे अखंड तास दीड तास माझा यातच वेळ जाईल. तर यासाठी हे सूत्र काम करेल. किती संख्यांच्या घनाची तुम्हाला बेरीज पाहिजे तिथं फक्त यांची किंमत तेवढी भरा आणि त्या सूत्रात किंमत भरा, तुम्हाला त्यांच्या घनांची बेरीज मिळेल. म्हणजे हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्याचबरोबर आणखी एक सूत्र आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवावं लागेल आणि ते आहे पाढ्यातील संख्यांची बेरीज. असंही विचारतात, एखादा पाढा असतो त्या पाढ्यामधील ज्या संख्या असतात तर त्याची बेरीज आपल्याला विचारतात. इथं मी लिहितो पाढ्यातील संख्या बेरीज. पाढ्यातील संख्या बेरीज याचं सूत्र काय पाहता. पाढ्यातील संख्या म्हणजे पाढे 2 पासून सुरुवात होतात, त्याला आपण बेचे पाढे म्हणतो. समजा 2चा पाढा आहे तर त्या 2च्या पाढ्यात येणाऱ्या सगळ्या संख्या आहेत, म्हणजे बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20 हे असं पाढा म्हटलो मी. तर ह्याची जर बेरीज विचारली असती तर ही बेरीज मी करू शकतो. 2चा पाढा सोपा आहे. पण समजा तुम्हाला विचारलं की 31च्या पाढ्यातील बेरीज किती, 31च्या पाढ्यातील संख्येची बेरीज किती. मग आता 31चा पाढाच मुळात आम्हाला येत नाही, मग आम्ही काय करणार? मग पाढा तयार करणार मग बेरीज करणार नाही. तर त्यासाठी जे सूत्र आहे ते सूत्र आहे पाढ्यातील संख्यांची बेरीज बरोबर 55 गुणिले पाढा. 55 गुणिले पाढा. मी कुठला पाढा? तुम्हाला जर 10च्या पाढ्यातली पाहिजे असेल तर 55 गुणिले 10. जर तुम्हाला 31च्या पाढ्याची बेरीज पाहिजे असेल तर 55 गुणिले 31. कितीचा पाढा पाहिजे त्याला फक्त 55 गुणायचं, म्हणजे त्या पाढ्यात असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला मिळते. म्हणजे ही जी सूत्र आहे तर या सूत्राचा वापर आपल्याला करून उदाहरणं सोडवायची आहे. वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं येतात, ते सगळे नमुने मी तुम्हाला घेणार आहे. त्रिकोणी संख्येवरती एक प्रश्न पडतो आणि कुठून कुठेपर्यंतच्या संख्येवरती प्रश्न पडतो, विषम संख्येवरती प्रश्न पडतो. तर हे सगळं बेसिक तुम्ही तात्पुरतं फक्त समजावून घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हे सगळं माहीत आहे दॅट्स इट, त्यांचं स्वागत आहे, त्यांचं कौतुक आहे. पण आपण जे काही व्हिडिओ अपलोड करत असतो किंवा जे काही सांगत असतो त्याचा माझा उद्देश हा असतो की माझ्यासमोर जो विद्यार्थी आहे तो अगदी नवशिका आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे सुद्धा आता काय झालं की 3 गट तयार झालेले आहेत. म्हणजे एक विद्यार्थी आहे तो नवशिका आहे, म्हणजे तो आत्ताच नुकताच स्पर्धा परीक्षेकडे आला, म्हणजे आत्तापर्यंत त्याच्या काही डोक्यात नव्हतं. आत्ताच त्याने जाहिरात वाचली, त्याला वाटलं चला आपण फॉर्म भरूया, काहीतरी करिअर करूया, कारण ही तर गॅरंटी आहे. म्हणजे जे काही सरकार आपल्याला फार मोठी एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि मग ह्या संधीचा आपण फायदा करून घेऊया आणि म्हणून तो इकडं स्पर्धा परीक्षेकडे आता आलेला आहे. आणि त्याला अजून काहीच अभ्यासक्रम माहीत नाही आहे किंवा त्याला बेसिक गोष्टी काहीच माहीत नाही आहेत, तर तोही विद्यार्थी आहे. काही विद्यार्थी आहेत गेली 2-3 वर्षापासून तयारी करत आहेत. कोण पोलीस भरतीची तयारी करत असेल आणि कुणी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत असेल, सरळ सेवेची तयारी करत असेल, तर त्या विद्यार्थ्यांना थोडाफार अभ्यासक्रम माहिती आहे, थोडाफार त्यांचा अभ्यास झालेला आहे. काही विद्यार्थी त्या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत की ते आता पूर्णपणे परीक्षेला सामोरं जायला तयारच आहेत, परंतु परीक्षा पुढे नसल्यामुळं मध्ये गॅप जो काय आहे, म्हणजे वैचारिक जी काही त्यांचं मतभिन्नता तयार झाली किंवा कधी परीक्षा होणार, कधी मी भरती होणार, काय होणार, म्हणजे तो मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेत. म्हणजे जो काही त्यांचा अभ्यास झाला होता तर तोही आता त्यांचा रुळावरती नाही आहे. म्हणजे थोडेसे ते घाबरलेले आहेत. तर असेही काही विद्यार्थी आहेत, काही तयार विद्यार्थी आहेत, काही मध्यम आहेत आणि काही नव्यानं सुरुवात करणारे आहेत. तर आपण विचार करताना सगळ्या विद्यार्थ्यांचा मी विचार करून मी काही गोष्टी बेसिकली मांडत असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर हे फारच बेसिक सांगायला लागले, परंतु ते ज्यांच्यासाठी गरजेचं आहे. कारण जे काही आम्हाला कमेंट्स येतात, म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्या चॅनलला. म्हणजे आम्ही जे काही प्रोग्राम्स जे रन करत आहोत, म्हणजे आता जे महापरीक्षेसाठी आम्ही एक प्रोग्राम रन केला आहे की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला महापरीक्षेला आलेले काही प्रश्न, म्हणजे 10 प्रश्नांचा एक असं प्रश्नपत्रिका, अशा 15 प्रश्नपत्रिकाचा एक बंच तुम्हाला आम्ही सादर केला आहे. त्याचं व्हिडिओ विश्लेषण दिलेलं आहे, त्याचं PDF विश्लेषण दिलेलं आहे, त्याची खूप मुलं मांडणी करतात. त्याचबरोबर आम्ही काही ही जी पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ ही बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅचलाही मुलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मुलांची डिमांड आहे
हे सर्व अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही द्या. आम्हाला सरावाचे प्रश्न पाहिजेत, बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग त्या सगळ्यांचा आढावा घेऊन मग जे काही आम्ही डिझाईन बनवत असतो तो सगळ्यांचा विचार करून बनवत असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ह्या संख्या टॉपिकची मी ओळख करून दिलेली आहे. लक्षात घ्या, अजून मी तुम्हाला एकही उदाहरण सोडवून दाखवलेलं नाही. आणि आता जेव्हा मी उदाहरणांना सुरुवात करणार आहोत स्टेप बाय स्टेप, त्यावेळेला मी काय केले तर ते उदाहरण म्हणजे त्या नमुन्याचं मी एकच उदाहरण घेतले बघा, पण ते उदाहरण मी तुम्हाला समजावून दिले. त्याचं सूत्र, आता ही जी मी सूत्र लिहिली ही सगळी सूत्र तयार कशी झाली हेही तुम्हाला मी शिकवणार आहे. म्हणजे यातली जरी तुम्ही सूत्र विसरला तर काय करायचं, काहीतरी अल्टरनेटिव्ह असावं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण एक साईड प्लॅन तयार करून ठेवत असतो. म्हणजे असं नाही घडलं तर, समजा तुम्ही प्रवासाला जाणार असाल आणि त्या दिवशीच बस कॅन्सल झाली तर काहीतरी आपल्याकडे दुसरा बी प्लॅन तयार असतो, म्हणजे सेकंड प्लॅन ज्याला म्हणतो. म्हणजे सूत्र लक्षात ठेवणं ठेवायलाच पाहिजे. पण समजा सूत्र तुम्हाला नाही आठवलं परीक्षेच्या त्या वातावरणामध्ये, तर त्याला मग पर्यायी व्यवस्था काय, प्रश्न तर मला सोडवायचा आहे. तर या सगळ्याचा तुम्हाला मी व्यवस्थित असं सांगणार आहे, शिकवणार आहे की जरी तुम्ही सूत्र विसरला तर ते सूत्र लक्षात कसं आणायचं, म्हणजे ते कसं वापरायचं, त्याचं उत्तर बरोबर कसं काढायचं, हे सगळं आपण प्रश्नांच्या माध्यमातून सगळी तयारी या प्रकारची करून घेणार आहोत. आणि जो काही सगळा सिलेबस आहे तो अशाच पद्धतीनं आपण घेऊन जास्तीत जास्त तुम्हाला पैकीच्या पैकी, म्हणजे ह्या विषयामधली अंकगणित आणि बुद्धिमापनची पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळतील अशा पद्धतीनं तुम्हाला ते शिकवलं जाणार आहे. तुम्हाला उदाहरणं घेतली जाणार आहेत. म्हणजे जी काय उदाहरणं मी तुम्हाला घेणार आहे तर त्या उदाहरणाच्या बाहेरचं उदाहरण परीक्षेत असणार नाही याची फुल्ल गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त संख्या तीच असेल असं नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला शिकवलं असेल की तुम्हाला मी सांगितलं की 3 ते 97चं मी उदाहरण दिलं होतं, पण परीक्षेमध्ये 3च्या ऐवजी वेगळा आकडा असेल, काही वेळेला प्रश्न मिक्स केलेला असेल. म्हणजे केवळ नुसत्या समसंख्येचं प्रश्न नसेल. म्हणजे 20 ते 60पर्यंतच्या सम व विषम संख्येतील बेरजे, समसंख्येच्या बेरजेतील फरक किती असा प्रश्न विचारतील. म्हणजे फक्त प्रश्न मॉडिफाईड होईल, पण प्रत्येक नमुना मी तुम्हाला घेतलेला असेल. तर आता आपण आजचा व्हिडिओ हा इथं आपण थांबवणार आहोत. आणि आता जो पुढे मी सेक्शन घेईन त्याच्यामध्ये मी प्रत्येक पॉईंटवरती जे जे काही प्रश्न तयार होतात आणि ते प्रश्न तुम्हाला देऊन, त्या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला देऊन, त्याचं विश्लेषण देऊन तो प्रश्न कसा सोडवायचा आणि मग त्या नमुन्याचा प्रश्न हमखास कसा सोडवायचा हे आपल्याला त्याच्या पुढच्या भागामध्ये शिकायचं आहे. तर मी असं अपेक्षा करतो की जे काही मी ह्या संख्या टॉपिकची तुम्हाला ओळख करून देण्याचा प्रयत्न केला तर ही तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला समजले असेल. आणि ह्याच्यावरती हमखास या ट्रॅकच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. मग हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपल्याला व्यवस्थितपणे शिकायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. आता पुढच्या सेशनमध्ये म्हणजे ह्या संख्या ह्या टॉपिकचा जो पुढचा पार्ट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो नमुना आहे टाईप 1 की ज्याला नमुना 1 आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. आणि मग हे जे तुम्हाला मी सगळं ओळख करून दिली आहे त्या सगळ्यावरती कसे प्रश्न येतात हे आपण तिथं पाहू. अशी 4 नमुने आपण पाहू आणि म्हणजे हे प्रकरण आपलं संपेल. तर आजच्या ह्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.